बारामती में अघोरी पूजा के सामने आए मामले के बाद राजनीति एक बार फिर गरमाने के संकेत दिख रही है। राष्ट्रवादी कांग्रेस के अजित पवार गुट के विधायक अमोल मिटकरी ने इस मामले को गंभीरता से लिया और जल्द ही एसआईटी प्रमुख से मुलाकात करने की बात कही है। पिछले कुछ महीनों से सामने आ रही अघोरी पूजा की घटनाओं की गहराई से जांच की मांग की जा रही है। अमोल मिटकरी ने कहा कि इस मामले में ये भी जांच होनी चाहिए कि क्या इसके पीछे कोई बाहरी नेता है जो स्थानीय नेताओं को इस तरह की पूजा करने के लिए मजबूत कर रही हैं। इस बीच गोजुबावी में अजित पवार की प्रतिमा के सामने पूजा करने गए कुछ लोगों को पूजा की थाली में 2 नींबुओं में सुई चुभी हुई मिली। ये किसी की जानबूझकर की गई हरकत है या अघोरी पूजा का हिस्सा, इस पर भी सवाल उठाए गए हैं। साथ ही अमोल मिटकरी ने ये भी स्पष्ट किया है कि अजित पवार की दुर्घटना के मामले की वो लगातार जांच की जानकारी लेते रहेंगे। मी पुढच्या आठवड्यामध्ये एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांची भेट घेणार आहे की सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी म्हणजे 31 जानेवारी पर्यंत बारामती आणि बारामती परिसरामध्ये ज्या पद्धतीच्या अघोरी पूजा केल्या गेल्या, काळ्या बाहुल्या पूजल्या गेल्या, बोकड बळी दिला गेला आणि काल गोजूबावीला लिंबाला टाचण लावून ज्या पद्धतीची त्या स्थळावर ही केल्या गेली, हे अत्यंत घृणास्पद प्रकार कोणी घडून आणलेले आहेत। बाहेरच्या नेत्यांनी कोणा स्थानिक नेत्यांवर दबाव टाकून अशा प्रकारच्या पूजा करून घेतलेल्या आहेत का, या अँगलनी या सर्व प्रकरणाचा तपास झाला तर मला असं वाटतं कॅप्टन अशोक खरात हाच विमान दुर्घटनेतला मुख्य आरोपी सापडण्याची शक्यता आहे। व्हीएसआर व्हेंचर कंपनीच्या नादुरुस्त विमानामध्ये दादांना बसण्यास प्रवृत्त करणारी लोक, आश्रमामध्ये झालेल्या लोकवशीकरणाच्या पूजा, त्यानंतर केल्या गेलेले रक्ताचे अभिषेक आणि बारामतीच्या परिसरामध्ये केल्या गेलेल्या अंधश्रद्धेच्या पूजा, ह्या अँगलनी या गोष्टीचा तपास झाला पाहिजे। त्याकरता एसआयटी प्रमुखांना मी स्वतः भेटणार। हे प्रकार कोणी जाणीवपूर्वक केलेत की कोण दादांच्या जीवावर उठलं होतं हे सुद्धा या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे। कारण यांच्या या अंधश्रद्धेच्या खेळामध्ये दादांसारखा शिवशाहू फुले आंबेडकरांना मानणारा पुरोगामी नेता हरवला, हे मात्र महाराष्ट्राचं सर्वात मोठं नुकसान झालेलं आहे। मी ही लढाई शेवटपर्यंत लढण्याचा निर्णय घेतलेला आहे।